नमस्कार, मी शनाया. आज आपण भाजपमधील नेतृत्व, सत्ता आणि पैशांचं राजकारण यावर थेट आणि स्पष्ट बोलणार आहोत. पक्षाध्यक्ष कोण असावा, तो किती ताकदवान असावा आणि सत्तेच्या खेळात त्याची भूमिका नेमकी काय असते, हे सगळं समजून घेणं आज गरजेचं बनलंय. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. पक्षाचे संघटनात्मक निर्णय घेण्यासह पक्षाच्या निधीचा वापर कुठे आणि कसा करायचा याची अधिकार नितीन नवीन यांच्याकडे असणार आहेत. भाजपने निवडणूक आयोगाला त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. पक्षाकडून देण्यात आलेल्या अहवालात असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे की भाजपला 6,000 कोटींपेक्षा जास्त पैसे देणगीतून मिळाले आहेत. 2024-25 मध्ये दिल्लीत आम आदमी पार्टी आणि ओडिसात बिजू जनता दल यांना सत्तेतनं हटवल्यानंतर पक्षाच्या निवडणूक प्रचार खर्चात देखील जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. हा खर्च आधीच्या वर्षात झालेल्या खर्चाच्या दुप्पट होता. 2023-24 मध्ये 1,574 कोटी रुपये प्रचाराला खर्च केले होते, तर 2024-25 मध्ये 3,225 कोटी रुपये खर्च करण्यात आले. भाजपच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालानुसार पक्षाकडे जवळपास 20,000 कोटी रुपये रोकड आणि जमा रक्कम आहे. भाजपच्या खात्यात वर्षभरात 2,882 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 31 मार्च 2025 ला संपलेल्या आर्थिक वर्षात पक्षाच्या जनरल फंडातील निधी 12,164 कोटींवर पोहोचलाय. गेल्या वर्षी हाच निधी 9,169 कोटी रुपये इतका होता. मात्र भाजपकडे एवढा निधी आला कुठून, भाजपचे देणगीदार कोण आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी पटकन सबस्क्राईब करा. तर मूळ विषयाकडे येऊयात. भाजपनं 2024-25 या आर्थिक वर्षात भारताच्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या देणग्यांच्या अहवालावर हे विश्लेषण आधारित आहे. या अहवालात पक्षाला देण्यात आलेल्या 20,000 रुपयांहून अधिकच्या देणग्यांचा समावेश आहे. एखादी व्यक्ती किंवा कंपनीनं अनेक वेळा देणगी दिली असेल तर त्या सर्व रकमांची बेरीज करून त्याला आर्थिक वर्षात पक्षाला देण्यात आलेल्या एकूण देणगीचं कॅल्क्युलेशन करण्यात आलं आहे. सर्वात जास्त वैयक्तिक देणगी देणारे पहिल्या नंबरला आहेत सुरेश अमृतलाल कोटक. भारतीय जनता पार्टीला वैयक्तिक पातळीवर सर्वाधिक देणगी सुरेश अमृतलाल कोटक यांनी दिली आहे. सुरेश अमृतलाल कोटक यांनी 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात भाजपला 30 कोटी रुपये देणगी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसला देखील 7.5 कोटी रुपये देणगी दिली होती. कोटक एक बिझनेसमॅन आहेत. ते भारतातील कॉटन इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. यामध्ये दुसरं नाव आहे अल्ला दक्षायनी. देणग्यांच्या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात भाजपला 25 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. अल्ला दक्षायनी रॅमकी फाउंडेशनच्या संस्थापक आणि मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. यामध्ये 3 नंबरला आहे दिनेशचंद्र अग्रवाल. दिनेशचंद्र अग्रवाल यांनी 2024 आणि 25 या वर्षात भाजपला 21 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. दिनेशचंद्र अग्रवाल DRA इन्फ्राकॉनचे संस्थापक, चेअरपर्सन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या क्षेत्रात काम करते. DRA इन्फ्राकॉनन 2024-25 या वर्षातच भाजपला 61.78 लाख रुपयांची देणगी आहे. या वर्षी 3 एप्रिलला प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं की दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडला 121 किलोमीटर लांबीच्या गुवाहाटी रिंग रोडचं काम देखील देण्यात आलं होतं. तर यात चौथ्या स्थानी आहेत हार्दिक अग्रवाल. हार्दिक अग्रवाल यांनी 2024-25 या आर्थिक वर्षात भाजपला 20 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. हार्दिक अग्रवाल हे दिनेशचंद्र अग्रवाल यांचे पुत्र आहेत. तसंच DRA इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ते संचालक आहेत. यामध्ये 5व्या स्थानी आहेत रमेश कुन्नीकन्नन. यांनी 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात भाजपला 17 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. रमेश कुन्नीकन्नन भारतातील एक प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2024 मध्ये इलेक्ट्रिकल बॉन्ड योजना रद्द केली होती. त्यानंतर 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पार्टीला जवळपास 6,000 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या 6,000 कोटी रुपयांच्या देणग्यांमध्ये भाजपला 3,689 कोटी रुपये इलेक्ट्रॉनिकल ट्रस्टमधून मिळाले आहेत. ते एकूण रकमेच्या जवळपास 62% आहे. भारतात कंपनी ऍक्ट अंतर्गत नोंदणीकृत असलेली कोणतीही कंपनी एक इलेक्ट्रॉनिकल ट्रस्ट बनवू शकते. भारताचा कोणताही नागरिक, भारतात नोंदणीकृत कंपनी, कोणताही फर्म, हिंदू अविभक्त कुटुंब किंवा भारतात राहणाऱ्या लोकांचा गट या इलेक्ट्रॉनिकल ट्रस्टला देणगी देऊ शकतात. नंतर हे इलेक्ट्रॉनिकल ट्रस्ट हा एक पैसा राजकीय पक्षांना देतात. या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिकल ट्रस्टला देणगी देण्याऐवजी कोणताही नागरिक वैयक्तिक पातळीवर थेट कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकतो.
याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी देणग्या दिल्या आहेत. ज्या लोकांनी 2024 आणि 25 मध्ये वैयक्तिक पातळीवर भाजपला देणग्या दिल्या आहेत त्यामध्ये भाजपचे अनेक नेते आणि प्रसिद्ध व्यक्ती आहेत. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याच पक्षाला एकूण जवळपास 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. उत्तराखंडमधील भाजपचे लोकसभेचे खासदार आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी पक्षाला 11,51,113 रुपयांची देणगी दिली आहे. ओडिसामधून भाजपचे लोकसभेचे खासदार बैजयंत जय पांडा यांनी पक्षाला 6 लाख रुपयांची देणगी दिली आहे. तर केंद्रीय मंत्री ज्युएल ओराम यांनी पक्षाला 5 लाख रुपये देणगी दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा शर्मा यांनी पक्षाला 3 लाख रुपये देणगी दिली आहे. ही देणगी 25,000 रुपयांच्या अनेक हप्त्यांमध्ये देण्यात आली आहे. आसाममधील भाजपचे लोकसभेचे खासदार परिमल शुक्ला बैद्य यांनी पक्षाला 3 लाख रुपये देणगी दिली आहे. तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पक्षाला 1 लाख रुपये देणगी दिली आहे. सांगण्याचं कारण म्हणजे नवीन झालेल्या पक्षाध्यक्षाची निवड. विरोधी पक्षात बसायची वेळ आली की पक्षाध्यक्ष तगडा हवा आणि सत्ता मिळाल्यावर मात्र तो सत्ताधीशांच्या ताटाखालचं मांजर बनून राहण्यात धन्यता मानणारा हवा, अशी ही वाटणी. आताही तेच झालंय. वास्तविक सत्ता असली की पैसाही येतो आणि पैसे वाढण्यास मदत देखील होते. फक्त काँग्रेस आणि भाजप यामधील फरक इतकाच आहे की काँग्रेसमध्ये नेते धनवान होत गेले आणि पक्ष गरीब राहिला. भाजप काळात नेतेही धनाढ्य झाले आणि त्यांचा पक्षही धनाढ्य झाला. तेव्हा मुद्दलात हाताशी इतक्या प्रचंड रकमेची उचल असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखी कर्तबगार जोडी असेल तर अध्यक्षपदी बसलेली व्यक्ती नवीन असो की जुनो काय फरक पडतो. भाजपमधील नेत्यांनी असाच विचार नक्कीच केला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं नक्कीच काही नाही. या व्हिडिओमध्ये मांडलेल्या मताशी तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.